आजगर पकडले, मान्यार पकडले, कोंडा पकडलाय, याडा कोंडा पकडलाय, आणि मान्यार बिन्यार सगळं पकडले. आणि ते पण कसं पकडलं माहिती का, असं पकडलं स्लो मोशन करत असं फेकलं, कळलं का? अंगावर पडल ना माझ्या. अयो बाबा बाबा लय मोठा साप आहे माझ्या घरात. अयो आता कसं करू, साप नाही आज घरात वाटायला लागलाय. अयो अयो मावशी चला ना, लय मोठा साप आहे राव माझ्या घरात. चला की तुम्ही राव भांडे पुन्हा घासाना राव. नवऱ्याला जेवायचं राहिला. भावकी चला, माझ्या घरात लय मोठा साप आहे. साप नाही, मला काय वाटतंय भांड्या आज घरच आहे ते. ठीक आहे, साप आजगर काहीतरी असन ना. आम्ही एवढा काय पडा गाव डोक्यावर घेतल्या आणि पळतोय तू. अरे पण मला चावला असतं ते, मी मेला असतो ना. अरे साप चावल्याने काय माणूस मरत नाही. एक काम करा, आता घरी जा, मा दरवाजा उघडाय तेवढा लुटून घे, नाही तर साप माझ्या घरात शिरण. माझ्या मरणावरच टपली भावकी, अशी तर जळकी भावकी ही. म्हणजे मी मरावांसाठी माझी प्रॉपर्टी ह्यांच्या नावावर. हा अरे, कसलं आहे भांड्या. अशी भावकी. काय सांगता द्या चला. काय झालं काय झालं ए बंड्या, काय झालं काय बरं झालं? झालं तुम्ही लय देवासारखे धावून आले राव. अरे पण झालं काय? माझ्या घरी लय मोठा साप निघालाय. मला वाटते साप नाही, आज घरात निघालाय मोठा लट. अयो अजगर. पिंटू शेट चला ना तेवढं त्या साप बाहेर काढा. अरे एवढं काय ते अजगराला त्या सापाला घाबरायचंय? जायचं सरळ शेपटाला धरायचं आणि फेकून द्यायचा. सोपं आहे ना हा. पिंटू शेट? ती गळ्यातली चेन अशी काढा, अशी फेकून द्या बरं. ए असं कुठं सोन्याच्या नेला का ती? अवघड आहे ना. मग मग तसंच साप आहे ना, असा बाहेर फेकून देणं अवघड आहे. पिंटू शेट चला ना राव, तेवढं साप बाहेर काढा. अरे आता मी काय त्याला साप पकडणार दिसतो का? मी असं साप पकडायला येऊ का? हा? अहो बापू माहिती का तुम्हाला, आपले बापू हा. बापू पहिले आहे ना लय साप गप साप पकडायचे आणि तिकडे जंगलात नेऊन सोडायचे. हा? अरे ते त्यांच्याच वंशज आहेत ना तुम्ही. अरे ते बापू आहे, मी पिंटू शेट आहे. कसं वाटतं ते पिंटू शेट? आणि तुला माहिती मी पिंटू शेट आहे, गावाला माहिती मी पिंटू शेट आहे, पण सापाला काय माहिती मी पिंटू शेट आहे? मला चावला तर? अरे होईल का तसं? नाही नाही, तू एक काम कर, हा. मी तुला एक चांगला पर्याय सांगतो. आपल्या गावात आहे ना 2-3 सर्प मित्र आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांना तुझा प्रॉब्लेम सांग, ते तुझ्या सापाकडे येतील. सर्प मित्र? हा. आता कुठं हुडकू बाबा सर्प मित्र मी? सर्प आता बघ ना, तू कुठतरी काय बघ ना. नका पिंटू शेट राव, तुम्ही चला राव, माझा विश्वास आहे तुमच्यावर पिंटू शेट. नको नको रड नको रड नको. बरोबर बरोबर ऐक ना इकडे उभा राहा उभा राहा. माझ्या घरात मोठा साप निघाला बरोबर आणि तुम्ही असं करायला लागला. बरं उभा राहा ना, उभा राहा, पहिला उभा राहा. आपल्या बापूला 2 मत पडले त्याचं मला माहिती आहे ना, आणि त्याच्यातलं 1 मत माझं होतं. बरं माहितीये बाबा, तू 2 मत माझी 2 मत, मला त्या 2 मताचं काय करत नाही. उभा राहा 2 मिनिटं. बापू बघताय ना तुम्ही वरून, हा? या तुमच्या सच्च्या कार्यकर्त्याच्या घरात साप निघालाय आणि तुमचं हे असं अवकाळी पोरग माझ्या घरातला साप पकडायला गेलाय. ए अरे इज्जत बिज्जत ठेवणार, रस्त्यात बसून काय बोंबलतो? उठ बरं तू, बरं उठ. हे बघ एक काम कर, हे बघ, ते समोर माणसं दिसतात का तुला? दिसतात ना? सर्प मित्र आहेत का ती? दिसतात ना? सर्प मित्र आहेत का? कुठे आहेत तू पिंटू शेट? साप आहे. आईला बरं, आता कसं पकडायचं बाबा साप? आता कुणाला बघायचं साप पकडायला? इकडे इकडे इकडे. काय रे? अरे असं का वाऱ्यासारखं पळत चाललाय? अरे माझ्या घरात लय मोठा साप निघालाय. होय. मी आहे ना सर्प मित्राला बघायला लागलोय. अरे बांड्या, कशाला सर्प मित्र बघतो इकडे तिकडे? अरे एवढा मोठा सर्प मित्र तुझ्या समोर आहे ना. कोण? अरे मी गोळ्या. तुला येते व्हय साप पकडायला? आणि मग हा? ए करण्या सांग रे त्याला. अरे भांड्या, अरे गुरुदादा एवढा मोठा सर्प मित्र कुणीच नाही, कळलं का? अरे भले भले साप पकडल्यात, आजगर पकडले, मान्यार पकडले, कोंडा पकडलाय, याडा कोंडा पकडलाय, अरे मान्यार बिन्यार सगळं पकडले. आणि ते पण कसं पकडलं माहिती का, असं पकडलं स्लो मोशन करत असं फेकलं, कळलं का? ए अंगावर पडल ना माझ्या. ए तू ऐक ना. हा, अरे भले भले साप पकडल्यात, आणि गुरुदादा सारखे साप कुणीच पकडू शकत नाही, कळलं का? सगळे बाद आहे पकडणारे, फक्त गुरुदादा 1 नंबर साप पकडतोय. नाही, त्यांनी अस्वल साप पकडलाय का? अरे अस्वल काय, टायगर साप पकडलाय. टायगर? हा, ह्यो कोणता सापाचा प्रकार आहे? अस्वल. अस्वल साप म्हणजे ती जुनाट साप, त्याच्या अंगावर केस बिस नसतात का? हा पकडलाय पकडलाय. पकडलेत का? बरं गोळ्या, चल ना तेवढं माझ्या घरात साप पकडून बाहेर काढ. बर चल. चला 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 लवकर. अरे बरं झालं, चला. चल चल. ए, चला लवकर लवकर. हा चल. उचला पाय. गोळ्या, हे बघ मध्ये जा, त्या सापाला बाय असं स्लो मोशन मध्ये बाहेर फेकून दे इकडं. अरे तू काळजीच करू नको, आत्ता बाहेर फेकतो. जा. ए पाट्या, तू गप बस बरं. गुरुदादा पकडणार आहे ना, तू गप, तू काय तुला कळत नाही.
आता बघ कसा गुरुदादा असा पुळ गाळ मारू मारू आणतो ना बाहेर आता वाजीच कोण नको अयो काय तर पकडला काय काय झालं? ए यार पकडला काय साप अरे काय झालं ए अरे पकड कुठं पकडला काय साप सावलील घे त्याला सावलील घे सावलील घे सावलील घे सावलील घे ए पाट्या हा? अरे गुरुदादा साप चावलाय गुरुदादा बेशुद्ध झालाय काय म्हणतो हे तुझ्यामुळे झाले तुझ्या घरात साप होता आणि माझ्या मित्र झाले अरे ते साप पकडला नाही माझ्यामुळे काय झालंय त्या साप चावला ते अरे, बेशुद्ध झालं. अरे तेच म्हणलं मी पकडतो आणि माझा काय संबंध नाही याच्यात ए, ए. अरे, ह्याला सावलीला घेतो आय, 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 कुठे गेलं रे? कुठे आहे रे? वैदी अहो मी घरी गेलतो तुम्ही कुठे गेलत अहो मी गावात गेले होते. अहो ते गावात जाऊ द्या मुर्द्या त्या गुरुदाला साप चावलाय चला तुम्ही साप चावला? हा हाव कस काय साप चावला? अहो त्या पांड्याच्या घरात साप निघला आणि त्या पांड्याला सांगितलं गुरुदाला नाही की मी सर्प मित्र आहे आणि लय जाग्या जाग्या लागल्या बड्या बड्या वाता आम्ही आणि गेलो तिथे गुरुदाला साप चावला गुरुदाला बेशुद्ध पाडलाय अरे देवा, साधी मांजर बघितली तर माझ्या मागे लपतंय हे माणूस आणि कशाला साप पकडायला अहो, गेले तुम्ही तिकडे? चला लवकर राव चला, पटकन चला, चला चला. लवकर राव. पटकन कसं चला काय राव, झालंय? वहिनी. हे बघा हे बघा अयो माझा नवरा. हो हा उठा ना, कोणी तुम्हाला इकडे यायला सांगितलं होतं? साधा उंदीर बघितला तरी घाबरता तुम्ही, मांजर दिसली की माझ्या मागे लपता. कशाला ते साप पकडायला आले तो? उठा की ओ भाऊजी, हात पाय जोडा. अगं मध्ये मी सगळं त्याला प्रयत्न करून झाले पण उठाना गेलाय मध्ये हा. अगं गोळीने आहे ना येंडा साप पकडला होता कोंडा पकडला आणि येंडा कोंडा साप सुद्धा पकडला होता त्यांनी आणि असं कसं काय झालं आणि माझ्या घरातल्या सापाने त्याचा घात केला त्यामुळे झाले त्यामुळे अरे भांड्या, अजून त्यांनी साधं गांडूळ बी पकडलं नाही, कुठं तू साप घेऊन बसला? मला म्हणलं बाबा करण्या की त्यांनी लय मोठे मोठे साप पकडले तर हो उठा की, ओ भाऊजी करा की काहीतरी. हो हो उठा ना, ऐका ना मी काय म्हणते, ऐका ना तुम्ही कशाला आले हो इकडं? तुम्ही नसते कुठाने कशाला करता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी. ए करण्या, काय झालं रे? पळत पळत आला मला भांड्याच्या घरी गोळ्याला साप चावलाय न पळत सुटला. नीट सांगायचं ना व्यवस्थित काय झालंय ते. अहो त्या गुरुदादाला साप चावला या पांड्याच्या घरात आणि ते बेशुद्ध पडला गुरुदादा कुठं चावलाय? कुठे चावला काय पायाला चावला वाटते कुठं बघ ते. बघ बघा. बरं, बाईट दिसतोय का बघा बघा. नाही दिसत हाताला? नाही दिसत मानेला कुठं नाही बाईट नाही दिसत का? नाही. एक काम कर, बंडू थोडं पाणी आण रे. नाही सरपंच हा, साप आहे घरात मी मी नाही जात. चालतो सर ए, आणखी बाबा. नाही बाबा एवढं घाबरत असतात का? हो उठा की ओ. सरपंच पकडा सरपंच हे ठीक होतील ना? थांबा एक मिनिट. उठले. गुरुदादा उठा उठा. अयो ए, ए साप बरे आहे ना तुम्ही? गोळ्या पकडला का साप अयो काय झालंय? ओ सरपंच, हा, अहो ते बांड्याच्या घरात लय मोठा साप आहे. बघितला का तू? हा मी बघितला. अरे पण तुला काय झालं? तू आम्ही ते साप पकडायला आलतो, हा, ते साप बघूनच मी बेशुद्ध पडलो. म्हणजे मोठा साप बघितला म्हणून तुला भीती वाटली हा. आणि तू बेशुद्ध पडला. हा आहे का? मी म्हणलं ना बाईट कुठं दिसत नाही त्याला चावल्याला. नक्कीच घाबरलेला असणार आहे. तुम्ही कशाला आले हो साप पकडायला? तुम्हाला जमते का साप बीप पकडणं? नसते ते कुटाने करून ठेवता. इथं माणसाचा जीव किती खालीवर झाला. भांड्या, साप चावलाय. साप आहे ना घरामध्ये? साप आहे साप आहे अरे साप जर बघितला ना तर सर्प मित्राला सांगायचं. गोळ्याला कुठे सांगतो? अहो हे म्हणला ना काय म्हणला? लय मोठे मोठे साप पकडले आहेत अॅनाकोंडा बी पकडलाय होय रे गोळ्या, मग उगाच हे पुशारक्या कारण्याने मारल्या. सांगितलं. काय सांगितलं? अरे असं कोणत्या ठिकाणी फुशारक्या नाही मारायच्या. थांब, मी आपले ते पवार आहेत ना सर्प मित्र, हा. त्यांना फोन करतो, त्यांना बोलून घेतो. ते आहेत ना पकडते साप.